सध्या मी शिवाजी पार्क मध्ये आहे आणि इथे आता आंदोलन सुरू झालेलं आहे. आज शिवाजी पार्क मध्ये हे आंदोलन होणार होतं आणि इथे आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. पण या आंदोलकांसोबत त्यांचे पालक सुद्धा सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर. ते सुद्धा त्यांच्या मुलांना ते सपोर्ट करतात. आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात. मॅम, तुम्ही मुलांसोबत आलाय, काय तुम्ही मुलांसोबत आलाय त्यांना सपोर्ट करायला? हे जेनजीचं आंदोलन असं म्हटलं जात आहे, पण तुम्ही पण आलेला इथे. मुलांना सपोर्ट केलं पाहिजे आपण पॅरेंट्स म्हणून, कारण ते एक चांगल्या दिशेने त्यांचं पाऊल उचलतात आहे आणि एज्युकेशन साठी काहीतरी करणं महत्वाचंच आहे. पण तुम्हाला असं वाटतं की सोशल रिफॉर्म येतील, याच्यामुळे बदलतील गोष्टी? हो, नक्कीच होऊ शकतात, चेंज होऊ शकतात त्याच्यामध्ये. आणि हे म्हणजे परिवर्तन करणं हे महत्वाचंच आहे. त्यामुळे ज्यांचा हक्क आहे किंवा ज्यांना खरंच गरज आहे शिक्षणाची वगैरे, यासाठी हे खरंच गरजेचं आहे. अजून पण काही लोक आहेत. मॅम, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सहभागी झालाय मुलांसोबत, जेनजीचं आंदोलन म्हणलं जातं, पण तुम्ही पण आलाय. हो हो हो, सपोर्ट करण्यासाठी सपोर्ट करायला आलोय आणि ज्या काय बातम्या ऐकतो ते खूप वाईट वाटतंय, त्यासाठी आलो आहे. पण जे मुलांवर लाठीचार्ज झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निषेधच करतोय आम्ही त्याचा. चुकीचं केलं ते, चुकीचा, त्या निषेधार्थच इथे आलो सपोर्ट करायला. मुलांचं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला पाहिजे, शिक्षण मंत्री आहेत. द्यायला पाहिजे, इव्हन मोदींनी पण द्यायला पाहिजे, सगळ्यांनी. मोदींनी पण द्यायला पाहिजे. हो हो हो, पण मोदींनी का द्यायला पाहिजे? वाटतं मोदी असं, पण मोदी कुठे काय सपोर्ट करतो? मोदी तर काही बोलत पण नाही, त्यांनी तर चुकीच घेतली आहे ना. म्हणून म्हटलं ते पण त्यांनी उलट इथे येऊन सपोर्ट करायला पाहिजे होता, म्हणून म्हटलं मोदींनी पण दिला पाहिजे. तुम्ही पालक आहात म्हणून मला हा प्रश्न विचारायचा, ते म्हणजे की नीट सारखी एक्झाम असेल किंवा कुठलीच एक्झाम असेल, मुलं खूप तयारी करतात, त्यांचं वर्ष अभ्यास करत असतात, पण असे पेपर फुटल्यामुळे किती परिणाम होतो त्यांच्यावर? खूप होता. आता दिसतोच आहे ना परिणाम, त्यात अजून काय वेगळं सांगणार? बघताय ना तुम्ही हा परिणाम तोच आहे. मुलं एवढी मेहनत करतात, 3-3 वर्ष एवढी स्टडी करतात आणि त्याच्यानंतर असं होणं म्हणजे चुकीचंच आहे. चुकीचं पाऊल पण उचल. मग काही लोक आत्महत्या करतात आणि ते ऑफकोर्स झालेलंच आहे ना. तुमची मुलं आली त्याच्यामध्ये? काल आली होती, आज नाही आली. तुम्ही कुठून आले मॅम? बोरिवलीवर आले? एवढ्या लांब आलाय? फक्त आंदोलन आलात की इथेच होतात तुम्ही? तुम्ही कुठून आला मॅम? आम्ही सगळी दादरकर आहोत आम्ही सगळे. तर विद्यार्थी तर आलेलेच, पण त्यांचे पालक पण आलेले आहेत इथे की या सगळ्या आंदोलनाला सपोर्ट करा. हळूहळू गर्दी पण व्हायला लागलेली आहे. वेगवेगळ्या ग्रुपचे ही सगळी लोक आहेत. हे काका पण आपल्याला दिसत आहेत की ते शूट करतात या सगळ्यामध्ये. नागपूरवरून आलेला तुम्ही? मुंबईतल्या प्रोटेस्टला नागपूरवरून आलात तुम्ही? हो, आज आलात की? आजच आलो सपोर्ट करायला. नागपूरमध्ये केला आम्ही आणि इथे सपोर्ट करायला आलो. तुम्हाला कसं कळालं की आंदोलनामध्ये इथल्या? पेपर मध्ये रोजचं सुरू आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांना माहीतच होतं आणि जे अवेअर आहे ती येत आहे. पण तुम्ही एकटे आलेलात की सोबत कोणी? माझ्यासोबत माझी मुलगी पण आलेली आहे. तुम्ही काही जण प्रोटेस्ट करायला आलो. तुम्ही ऑल द वे नागपूरवरून इथे आलेलात? हो, तुम्ही आलेला आहात नागपूरवरून आले, तुम्हाला काय वाटलं इथे यावं? आय बीन फॉलोइंग दिस प्रोटेस्ट फ्रॉम द स्टार्टिंग आणि मला वाटलं की हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे आमच्या फ्युचरची गोष्ट आहे आणि जर आता सपोर्ट नाही केलं तर मग मला स्वतः खूप गिल्ट वाटणार की मी स्वतःच्या फ्युचरसाठी सपोर्ट नाही करत आहे. तर म्हणून सर, तुम्हाला किती महत्वाचं वाटतं हे आंदोलन? कारण जेनजीचं आंदोलन म्हटलं आता आणि मुलांचं आंदोलन असं म्हटलं आता. हे फार महत्वाचं आहे. पेपर फुटी म्हटलं म्हणजे सगळे मुलं इतक्या सिरियसली अभ्यास करतात, त्यांचे पॅरेंट्स खूप एक्सपेक्टेशन असतात त्यांना, आणि असा प्रकार होऊन जातो पेपर फुटी, ते फ्रस्ट्रेट होतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी एकत्र येऊन प्रोटेस्ट करणं फार आवश्यक झालेलं आहे. पण तुम्हाला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे? ऑफकोर्स, कारण जिम्मेदारी त्या मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे, सरकारने घ्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी इस्तीफा द्यायलाच पाहिजे आणि आम्ही घेऊच. तुम्हाला वाटतं की द्यायला पाहिजे? रेजिग्नेशन दिल्याने सगळे प्रश्न सुटतील? येस, जसं की अभिजित दिपकेने इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की एक फिअर जे आहे ते आपल्या पूर्ण मंत्र्यांमध्ये चालला गेला आहे. तर एक फिअर बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे फर्स्ट टाइम नाही झालं आहे. खूप सारे पेपर लीक्स याच्या आधी झाला आहे. आय मायसेल्फ वॉज अन ॲस्पिरंट. नाही, आय वॉज नॉट अ नीट ॲस्पिरंट, बट इट कुड हॅपन विथ मी एज वेल. तर म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी बिलकुल बरोबर हे नाही केली आहे, म्हणून त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला झेलायला पाहिजे. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे सगळे असे
पालक सुद्धा मुलांना घेऊन आले, ते नागपूरवरनं आलेले आहेत, त्यामुळे असे बरेच लोक ही सहभागी. हळूहळू इथे गर्दी सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळते. वेगवेगळ्या भागातली वेगवेगळ्या भागात ही सगळी लोक आता या जे शिवाजी पार्क आहे तिथे जमलेली आहेत. कॉलेजमधली मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, कोणी कामावरनं आलेले आहेत, असे वेगळे लोक आता इथे शिवाजी पार्कवर जमायला सुरुवात झालेली आहे. राहुल गायकवाड, मुंबई तक.